तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 43 आणि या 43 पेजवर वरून 5वी ओळ. किंवा बहुश्याम प्रजायेय सापडलं. चला, विषय हा चालू आहे की या जगतासाठी उपादान कारण कोण. तर पूर्व पक्षी म्हणाला होता की प्रधान हेच उपादान कारण आहे असं म्हणावं. सिद्धांतांनी सांगितलं की प्रधान उपादान कारण होऊ शकत नाही, कारण प्रधान उपादान कारण आहे हे म्हणण्याकरिता कुठलंही प्रमाण नाही. मग उपादान कारण कोण, तर ब्रह्म हेच उपादान कारण आहे. कोणत्या पद्धतीने उपादान कारण आहे, तर सांगितलं होतं विवर्त अधिष्ठान रूपाने उपादान कारण आहे. आणि जर विवर्त अधिष्ठान रूपाने उपादान कारण ब्रह्म आहे जगताकरिता, तर जगत हे मिथ्या असलं पाहिजे. पण जगत हे मिथ्या नाही असं पूर्वपक्षी म्हणाला होता. त्याचं खंडन करत करत सांगत आहे की जगत हे मिथ्याच आहे. श्रुतीचं प्रमाण दिलं, निह नानास्ति किंचन. ही श्रुती ब्रह्माहून भिन्न सर्व प्रपंचाचा निषेध करते. अर्थात प्रपंचाला स्वतःची सत्ता नाही, अर्थात प्रपंच मिथ्या आहे. आणि जर प्रपंच मिथ्या आहे तर त्या मिथ्या प्रपंचाचं अधिष्ठान ब्रह्म, आणि तेच मग उपादान कारण आहे. कारण अध्यस्त पदार्थाचं उपादान कारण हे अधिष्ठान असतं, विवर्त अधिष्ठान रूपाने उपादान कारण. आणखीन हे जगत मिथ्या आहे हे सांगण्याकरिता श्रुतीचं प्रमाण दिलं होतं की वाचारंभणम विकारो नामधेयम. ही श्रुती साक्षात जगताचं मिथ्यात्व सांगत आहे. आणखीन एक युक्ती सांगितली होती, त्याला श्रुतीचाही आधार दिला होता की श्रुती सांगते की हा समस्त प्रपंच शेवटी महाप्रलय कालात लय पावतो तो ब्रह्माच्याच ठिकाणी. यत प्रयंती अभिसंविशंती श्रुती सांगितली. आणि नियम आहे, ज्या कार्याचा ज्या कारणात लय होतो ते कारण त्या कार्यासाठी उपादान कारण असतं. मग जगतरूप कार्याचा लय जर ब्रह्माच्या ठिकाणी होतो तर अर्थात ब्रह्म हे जगतासाठी उपादान कारण आहे हे सिद्ध होतं. आणखीन काही युक्ती सांगतायत श्रुतीला घेऊन की जगतासाठी उपादान कारण ब्रह्मच आहे म्हणून. काय म्हणतायत, किंवा बहुश्याम प्रजायेय सापडलं का. असा भगवंताने संकल्प केला, मी एक आहे अनेक होऊ. तर बहुश्याम प्रजाय एय इस श्रुती ने ब्रह्म का ही बहुत होना कथन कर्या है. ही श्रुती सांगते की ब्रह्मच अनेक झालं. मग याच्यावरून काय ठरतं सांगतायत पुढची ओळ. और लोक विषय, लोकामध्ये मृतिकाधिक उपादान कारणों का ही घट शरावादी रूप ते बहुत होना देखने विषय आवे है. लौकिकामध्ये मिट्टी माती वगैरे जे उपादान कारण असतं तेच अनेक कार्यरूपाने होतं. जसं तीच माती घट रूपाने, शराव रूपाने, परल रूपाने आदी आदी जेवढे पण मातीचे भांडे आहेत त्या रूपाने होते. तात्पर्य उपादान कारण हेच अनेक रूपाने होत असतं. आणि ज्या अर्थी श्रुती सांगते काय की ते ब्रह्मच अनेक रूपाने झालं आहे बहुश्याम प्रजायेय, याचा अर्थ ठरतो की ब्रह्म हेच जगताचं उपादान कारण आहे. कारण उपादान कारणच अनेक रूपाने होऊ शकतं असा नियम. और लोक विषय मृतिकाधिक उपादान कारणों का ही घट शरावादी रूपते बहुत होना देखने विषय आवे हैं. या कारण ते भी, या कारणाने देखील ता ब्रह्म को जगत का उपादान पना संभव है. ते ब्रह्मच जगतासाठी काय उपादान कारण आहे. जगताचं उपादान कारणपणा कुणाच्या ठिकाणी संभवतो, ब्रह्माच्याच ठिकाणी संभवतो असा अर्थ. किंवा सांख्यवादी जो प्रधान को जगत का उपादान माना था सो संभवता नहीं. सांख्य शास्त्रकारांनी जगताचं उपादान कारण म्हणून प्रधान मानलेलं आहे, परंतु जगताचं उपादान कारण प्रधान होऊ शकत नाही.
वेदांती सांगत आहेत सिद्धांती. का बरं? बघा, सो संभवतानी काहे ते का बरं? सो प्रधान जगत का उपादान कारण है, इस अर्थ विषय कोई भी प्रमाण नहीं है की नाही? जगतासाठी उपादान कारण प्रधान आहे असं जर सांख्यशास्त्रकार म्हणतात, त्यांच्या म्हणण्यानुसार मांडण्याकरिता श्रुतीचं प्रमाण तर असलं पाहिजे ना. तर श्रुतीचं प्रमाण नाही आहे आणि म्हणून जगताचं उपादान कारण प्रधान आहे हे म्हणता येत नाही. कोई भी प्रमाण नहीं है. अर्थात कोई भी श्रुति विषय, कोणत्याच श्रुतीमध्ये त्रिगुणात्मक प्रधान को जगत का उपादान पना कहा नहीं. त्रिगुणात्मक, 3 गुणांनी युक्त, 3 गुणाची साम्यावस्था त्यालाच प्रधान म्हणतात. ते प्रधान जगासाठी उपादान कारण आहे असं कुठेही श्रुतीत म्हटलेलं नाही. अर्थात प्रमाण नाही आहे. त्रिगुणात्मक प्रधान को जगत का उपादान पना कहा नाही. किंतु मग जगताचं उपादान कारण म्हणून श्रुतीने कुणाला सांगितलं आहे? तर श्रुती प्रमाण देतात. आत्मनः आकाश संभूतः. आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती होते. तो आकाशाची उत्पत्ती, आकाशाधिक पंचमहाभूत आणि भूताचं कार्य भौतिक प्रपंच, या सर्वांची उत्पत्ती कुठून होते? आत्म्यापासून. याचा अर्थ जगतासाठी उपादान कारण कोण ठरत आहे? आत्मा, श्रुती प्रमाणावरून. किंतु आत्मनः आकाश संभूत इत्यादी सर्व श्रुतियों विषय, सर्व श्रुतींमध्ये चेतन ब्रह्म को ही जगत का उपादानपणा कथन कर्या है. चेतन ब्रह्म हेच जगतासाठी उपादान कारण आहे असं सांगितलेलं आहे. लागला अर्थ? आता यावर पुन्हा अभ्युपेत्य परिहार रूपाने स्वतःच एक बात शंका घेऊन त्याचं उत्तर देतात ग्रंथकार. यद्यपि इस उक्त श्रुती ते आत्मा कोई उपादानचा प्रतीत होवे आहे की नाही. ग्रंथकार म्हणतात वेदांती काय की आत्मन आकाश संभूत, या श्रुतीवरून तुम्ही काय सांगितलं की जगताचं उपादान कारण कोण आहे? ब्रह्मच आहे. परंतु साक्षात शब्द जर पाहिले तर आत्मा असा शब्दाचा प्रयोग आहे, आत्मनः. याचा अर्थ जगतासाठी उपादान कारण आत्मा सिद्ध होऊ राहिला, ब्रह्म कुठं, अशी कोणी शंका घेईल. तर सिद्धांती उत्तर देतात त्याचं की जरी आत्मा उपादान कारण आहे असं दिसून येत असलं श्रुतीवरून, तरी पण आत्मा आणि ब्रह्म हे दोन नाही. आणि म्हणून आत्मा उपादान कारण म्हणा किंवा ब्रह्म उपादान कारण म्हणा, गोष्ट एकच आहे. पहा, यद्यपि इस श्रुती ते आत्मा कोई उपादानता प्रतीत होवे, आत्माच उपादान कारण असं प्रतीतीला येतं, दिसून येतं. ब्रह्म को उपादानता प्रतीत होती नाही, ब्रह्म हे उपादान कारण आहे असं या श्रुतीवरून लक्षात येत नाही, असं यद्यपीने शंका घेतली. तथापिने उत्तर, तथापि तरी पण तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत इत्यादि श्रुतियों विषय ब्रह्म का ही जीव भाव करके जगत विषय प्रवेश कथन कर्या है. बघा कसं उत्तर देतात. उत्तर दिल्या जात आहे की एक श्रुती आहे म्हणे, कोणती? तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत. तत्सृष्ट्वा म्हणजे या जगताला उत्पन्न करून तो परमात्मा त्या जगतामध्ये प्राण्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करता झाला. मग जीव रूपाने जो आहे की नाही, तो सुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. मग आत्मनः आकाश संभूत, आत्मा म्हणजे जीव, तर जीवापासून उत्पन्न झालाय प्रपंच. आणि तो जीव तरी कोण आहे? पण परमात्माच आहे. कारण त्या परमात्म्यानेच जीव रूपाने या शरीरात प्रवेश केलेला आहे. अर्थात जीव आणि परमात्मा हे दोन गोष्टी नाहीच आहे, एकच आहे. मग आत्म्यापासून जगत उत्पन्न होतं म्हटलं काय आणि परमात्म्यापासून जगत उत्पन्न म्हटलं काय, यात काही फरक पडत नाही. एकंदरीत आत्मन आकाश संभूत या श्रुतीवरून जगतासाठी उपादान कारण म्हणून कोण प्रतीतीला येत आहेत? ब्रह्म, असा अर्थ. तथापि तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत इत्यादी श्रुतियों विषय, म्हणजे इत्यादी श्रुतींमध्ये ब्रह्म काही, ब्रह्मच जीव भाव करके, जीव भावाने म्हणजे जीव रूपाने जगत विषय प्रवेश कथन कर्या. जगतामध्ये प्रवेश सांगितलेला आहे. कुणाचा? ब्रह्माचाच. कोणत्या रूपाने? जीव रूपाने. ठीक आहे. ब्रह्म काही जीव भाव करके जगत विषय म्हणजे जगतामध्ये प्रवेश कथन कर्या आहे. याते म्हणून य आत्मा ब्रह्म ते भिन्न ही है. सापडले केवळ तिथे एक शब्द टाका, भिन्न
नाही है, न शब्द राहिला आहे. खालून चौथी ओळ, पेन 5 नंबर 43. याते यह आत्मा, म्हणून हा आत्मा ब्रह्म ते भिन्न नाही आहे. अर्थात ब्रह्माहून भिन्न हा आत्मा नाही. किंतु सो ब्रह्म ही आत्मरूप आहे. तो ब्रह्माच काय आहे? ब्रह्मच काय आहे? आत्मरूप आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीच. पंक्ती, किंतु सो ब्रह्म ही आत्मारूप है, म्हणजे आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. याते यह आत्मा जगत का उपादान कारण है, इस कहने ते भी ता ब्रह्म को ही उपादानता सिद्ध होवे है. लागलं की नाही? म्हणून आत्मा जगताचं उपादान कारण आहे असं जरी श्रुतीतून दिसून येत असलं, आत्मन आकाश संभूत, तरी पण या जगताचं उपादान कारण म्हणून कोण सिद्ध होतं? ब्रह्मच. कारण ब्रह्म आणि आत्मा दोन नाहीच. याती यह आत्मा जगत का उपादान कारण है, इस कहने ते, म्हणजे असं म्हटल्याने देखील ता ब्रह्म को ही, त्या ब्रह्माच्याच ठिकाणी उपादानता सिद्ध होवे है. जगताचं उपादान कारण म्हणून कोण? ब्रह्मच आहे. किंवा बघा किती रीतीने सिद्ध करत आहेत. नंतर तुम्ही नंबर देऊ शकता किती युक्ती सांगितल्या म्हणून. ठीक आहे. किंवा तदैक्षत सह अकामयत बहुश्याम प्रजायेय, ही श्रुती आहे. म्हणजे काय की त्या परमात्म्याने इक्षण केलं, संकल्प केला आणि कामना केली, मी एक आहे अनेक होऊ प्रजारूपाने, असं इत्यादी श्रुतियो विषय, म्हणजे इत्यादी श्रुतींमध्ये बहुतरूप होणे हारे कारण निष्ठ इक्षण का करतापणा तथा कामना का करतापणा कथन कर्या है. लागला अर्थ? इत्यादी श्रुतियो विषय, इत्यादी श्रुतीमध्ये बहुतरूप होणे हारे कारणनिष्ठ, म्हणजे बहुत रूपाने होणार जे कारण. जसं उदाहरणार्थ माती बहुत रूपाने होते की नाही, तसं इथं बहुत रूपाने होत आहे कोण? ब्रह्म. तर बहुतरूप होणे हारे म्हणजे बहुत रूपाने होणाऱ्या कारणाच्या ठिकाणीच कारणनिष्ठ, कारणाच्या ठिकाणीच सांगितलंय काय? इक्षण का करतापणा, म्हणजे इक्षणाचा करताही इक्षण आहे की नाही, पाहणे, विचार करणे किंवा संकल्प करणे, त्याचा करता सुद्धा कोण आहे? ईश्वरच आहे. इक्षण का करतापणा तथा कामना का करतापणा, कामना इच्छा त्याचा करतापणा कथन करे आहे. तिस्ते भी, यावरून देखील सिद्ध होतं म्हणे काय? तिस्ते भी ब्रह्म को ही उपादानता सिद्ध होवे है. यावरून देखील सिद्ध होतं काय? ब्रह्म हेच जगताचं उपादान कारण आहे. ता प्रधान को उपादानता सिद्ध होवे नाही. प्रधान हे जगतासाठी उपादान कारण आहे असं कोणत्याच रीतीने सिद्ध करता येणार नाही. म्हणून सांख्यशास्त्रकार जे म्हणतात ते त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. ता प्रधान को ता उपादानता सिद्ध होवे नाही. काहे ते? का बरं? सो इक्षण का, इक्षण कामना का करतापणा, पडलं का? इक्षणाचा करतापणा, कामनेचा करतापणा. इक्षण कामना का करतापणा चेतन काही धर्म होवे है, जड का धर्म होता नाही, है की नाही? इक्षण करणे, संकल्प करणे, इच्छा करणे, चिंतन करणे, विचार करणे, या सर्व धर्माचा करता चेतन असतो का जड? चेतन असतो. आणि प्रधान कसा आहे? जड आहे. मग जड प्रधानाच्या ठिकाणी हे धर्म होऊ शकत नाही. आणि हे धर्म श्रुतीने सांगितलेले आहेत की, आहे की नाही? आणि त्याच्या ठिकाणी सांगितलेले आहे कुठं? की जो अनेक रूपाने होणारा आहे. मग जो अनेक रूपाने होणारा आहे त्याच्या ठिकाणी जर हे धर्म आहे आणि ते धर्म जर चेतनाचेच असतात तर अर्थात या जगताचा उपादान कारण कोण आहे? चेतनच आहे, अर्थात ब्रह्मच आहे. जड स्वरूप प्रधान जगताचं उपादान कारण होऊ शकत नाही. काय ते? सो इक्षण कामना का करतापणा चेतन काही धर्म होवे, जड़ का धर्म होता नहीं. और सो तुम्हारा प्रधान भी जड़ है. सिद्धांत सांगत आहे सांख्यांना की तुमचा जो प्रधान आहे ना, की ज्याला तुम्ही उपादान कारण मानतात, प्रधान प्रकृती उपादान कारण आहे असं तुम्ही बोलतात, परंतु ते तुमचं प्रधान कसं आहे? जड आहे. सो तुम्हारा प्रधान भी जड है. याते, म्हणून ता प्रधान विषय सो इक्षण कामना का करतापणा संभवता नाही. म्हणून प्रधानाच्या ठिकाणी इक्षण पण संभवत नाही.
कारण प्रधान जड आहे. पुन्हा कामना पण प्रदान करू शकत नाही, कारण प्रधान कसा आहे, जड आहे. याते ता प्रधान विषय म्हणजे प्रधानाच्या ठिकाणी सो इक्षण कामना का करतापणा संभवता नाही. ताते म्हणून ता ब्रह्म कुही जगत का उपादानपणा है. एकंदरीत ब्रह्मा जगताचं उपादान कारण कुणाच ठिकाणी, ब्रह्माच्याच ठिकाणी. उपादान कारणपणा म्हणजे उपादानत्व जगासाठी कोण, ब्रह्मच. ताते ता ब्रह्म कुही जगत का उपादानपणा है, ता प्रधान को नहीं है. लागलं य सिद्ध भया, हा एकंदरीत अर्थ सिद्ध झाला. जगताचं उपादान कारण कोण नाही, प्रधान नाही. नक्की हा, मग या जगताचं उपादान कारण कोण नाही, प्रधान नाही. जगताचं उपादान कारण कोण आहे, ब्रह्म आहे, चेतन आहे. लागलं ता प्रधान को ही प्रधान नाही, प्रधान को नाही. य सिद्ध भया. लागलं किंवा पुढे किंवा जैसे ता माया उपहित ब्रह्म को जगत का उपादानपना संभव्य है, तैसे जगत का कर्तापणा भी ता माया उपहित ब्रह्म को ही संभव्य है. पूर्व म्हणजे मागे शंका करत असताना पूर्व पक्षी काय म्हणला होता की ब्रह्म हे जगतासाठी उपादान कारण पण होऊ शकत नाही, आणि त्याच ब्रह्माच्या ठिकाणी तुम्ही कर्ता मानलेला आहे, कर्तापणा मानलेला आहे. अर्थात कर्तारूप निमित्त कारण सुद्धा ब्रह्मच आहे असं तुम्ही बोललात. तरी दोन्ही धर्म ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही असं बोलला होता कोण, पूर्व पक्षी. त्यात त्यांनी जो पहिली बाजू मांडली होती की ब्रह्म हे जगताचं उपादान कारण नाही, त्याचं खंडन आतापर्यंत केलं. आता त्या जगताकरिता कर्ता म्हणून निमित्त कारण देखील ब्रह्मच आहे असा सिद्धांत. पण हे तो मानायला तयार नाही कोण, पूर्व पक्षी. मग त्याने खंडन केलं होतं आपल्या परीने. मग त्या पूर्व पक्षाने या बाजूचं या पक्षाचं या म्हणण्याचं जे खंडन केलं होतं त्याचं आता काय करायचं, खंडन. अर्थात जगासाठी कर्ता रूपाने निमित्त कारण देखील ब्रह्मच आहे हे सिद्ध करायचं. आता जर जगासाठी उपादान कारण बी ब्रह्मच आहे आणि कर्ता रूपाने निमित्त कारण सुद्धा ब्रह्मच आहे, अर्थात ब्रह्म हे जगताकरिता कारण आहे कशा रूपाने, अभिन्न निमित्त उपादान कारण, हे सिद्ध होईल. ठीक आहे. तर पहा किंवा जैसे तामाव माया उपहित ब्रह्म को, लागलं का, माया उपहित ब्रह्माच्या ठिकाणी जगत का उपादानपणा संभव आहे आतापर्यंत सांगितलेल्या रीतीनुसार. तैसे त्याचप्रमाणे जगत का कर्तापणा भी है ना, म्हणजे जगताचं कर्ता देखील कर्ता रूपाने देखील तीच ब्रह्म आहे. जगत का कर्तापणा भी ता माया उपहित ब्रह्म को ही संभव है. लागलं सो पूर्व कथन करी आय आहे. आणि ही गोष्ट माग एकदा सांगितलेली पण आहे की ब्रह्म हे जगताचं कर्ता रूपाने निमित्त कारण का आहे. सांगितलं होतं तिथं की जो कर्ता असतो तो उपादान कारणाला जाणतो, प्रयत्नवाला असतो, इच्छावाला असतो, वगैरे वगैरे. आणि हे सर्व धर्म चेतनाचे आहे. आणि म्हणून कर्तारूप निमित्त कारण सुद्धा कोण आहे, ब्रह्मच आहे असं सो पूर्व कथन करी आया है. और ता माया उपहित ईश्वर के ज्ञान इच्छा प्रयत्न यह तीनों जन्य होवे हैं तथा अनित्य होवे हैं. ऐसे ज्ञान इच्छा प्रयत्न का आश्रयपणा यद्यपि निर्विकार शुद्ध ब्रह्म को संभवता नहीं, तथापि. सापडलं का, बघा आता. और मागे एकदा झालं ना असं की ज्ञान इच्छा आणि प्रयत्न हे तिन्ही ईश्वराच्या ठिकाणी नित्य आहे की अनित्य आहे असं म्हटलं होतं ना पूर्व पक्षी. त्यावर चर्चा आता. और ता माया उपहित ईश्वर के, माया उपहित ईश्वराचे ज्ञान, त्या ईश्वराची इच्छा आणि त्या ईश्वराचा प्रयत्न, यह तीनों जन्य होवे है. तर सिद्धांत आहे जन्य आहे म्हणून. काय आहेत, जन्य आहेत. कळलं. तथा अनित्य होवे आहे, त्याचप्रमाणे अनित्य आहेत. पूर्व पक्षीने प्रश्न करून विकल्प करून विचारलं होतं नित्य आहे की अनित्य आहे. जर नित्य म्हणाल तर सततच जगत उत्पन्न होत राहिलं पाहिजे असा आरोप त्यांनी केला होता. आणि पुन्हा नित्य म्हटलं तर ज्ञान हे नित्य झालं, इच्छा नित्य झाली, प्रयत्न नित्य झाला, ब्रह्म नित्य झालं, द्वैतापत्ती वगैरे दोष दिले होते. परंतु वेदांत मतामध्ये
त्या मायाउपहित ब्रह्माचे अर्थात ईश्वराची धर्म, ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे जन्य आहेत आणि अनित्य आहेत, त्यामुळे दोष येत नाही. पंक्ती पहा. अर्थात माया उपहित ईश्वर के ज्ञान, इच्छा, प्रयत्न यह तीनों जन्य होवे है तथा अनित्य होवे. जन्य आहेत, अनित्य आहेत. ऐसे ज्ञान, इच्छा, प्रयत्न का. आता तो पूर्व पक्षी म्हणला होता पुन्हा, म्हणजे तो काय म्हणला होता की नित्य म्हणता येत नाही. नित्य म्हणण्यामध्ये अडचण दाखवली होती, पण नित्य नाही आता आपल्या मतात, अनित्य आहे. अनित्य म्हटल्यावर सुद्धा त्याने अडचण दाखवली होती. तो म्हणाला होता काय की जर ज्ञान, इच्छा, प्रयत्न अनित्य आहेत आणि ब्रह्म कसं आहे, नित्य आहे, तर नित्य असणाऱ्या धर्मीचे धर्म अनित्य कसं काय होतील, असं म्हटलं होता की नाही तो. मग त्याचं उत्तर द्यायचं आता. ऐसे ज्ञान, इच्छा, प्रयत्न का आश्रयपणा. ज्ञान ऐसे ज्ञान, इच्छा, प्रयत्न. ऐसे म्हणजे कैसे, जन्य आणि अनित्य. ज्ञान, इच्छा, प्रयत्न का आश्रयपणा यद्यपि निर्विकार शुद्ध ब्रह्म को संभवता नाही. म्हणजे जी उत्पन्न होणारी आणि अनित्य असे जे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे जे धर्म, यांचा आश्रय नित्य असं शुद्ध ब्रह्म होऊ शकत नाही, हे आम्हालाही मान्य आहे म्हणे. कारण ब्रह्म कसं आहे, नित्य, आणि अनित्य त्याचे धर्म कसं काय होतील, होणार नाही, हे आम्हालाही मान्य आहे. पण माया उपहित चैतन्य अर्थात ईश्वर, त्याचे धर्म व्हायला अडचण नाही आहे. कारण माया उपहित चैतन्य अर्थात ईश्वर ही सुद्धा एक काय आहे, कल्पना आहे. कारण अविद्येच्या द्वारे कल्पित आहे ईश्वर रूप सुद्धा. अविद्येचा बाध झाला तर सोपाधिक ईश्वर बी राहिला नाही, निरुपाधिक चैतन्य सत्य आहे. आणि त्यामुळे अनित्य ईश्वराचे अनित्य धर्म मानायला अडचण नाही आहे. मग म्हणे का ईश्वराला तुम्ही अनित्य म्हणायला लागले. अहो, अनित्य म्हणायचं म्हणजे कोणत्या दृष्टीने, तर ब्रह्म आहे, नित्य आहे, यात काही संशय नाही. पण माया उपाधी लागली ना, तर माया उपाधीच्या निमित्ताने ईश्वर भाव आहे, त्या दृष्टीने अनित्यत्व आहे. आणि नित्यत्व कोणत्या दृष्टीने, आपण व्यवहारात म्हणतो नित्य ईश्वर आहे, तर बाकीचे हे जे पदार्थ आहे, घट, पट, मठ, हे सरासरी व्यवहारात अनित्य आहेत. या दृष्टिकोनातून ब्रह्म म्हणजे ईश्वर नित्य आहे की नाही. कारण हे कसे, आणि पदार्थ कसे आहे जगतातले, शरीराधिक पदार्थ बिलकुल अनित्य आहे, आणि ईश्वर तर कल्पोकल्प नित्य आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत आहेच तो, आणि म्हणून या दृष्टिकोनातून तो नित्य आहे असा अर्थ. पंक्ती पहा. ऐसे ज्ञान, इच्छा, प्रयत्न का आश्रयपणा यद्यपि निर्विकार शुद्ध ब्रह्म को, निर्विकार शुद्ध ब्रह्म म्हणजे उपाधि रहित ब्रह्म, शुद्ध ब्रह्म को संभवता नहीं, तथापि ता माया उपहित ब्रह्म को तीनों का आश्रयपणा संभव्य है. माया उपहित ब्रह्म अर्थात ईश्वर, त्या तिन्ही धर्माचा काय होऊ शकतो, आश्रय आहे. तीनों का आश्रयपणा संभव्य है. जिस कारण ते ता माया उपहित ब्रह्म को ही सर्व विवर्त जगत का अधिष्ठानपणा है. लागला अर्थ की ज्या कारणाने की त्या माया उपहित ब्रह्माच्या ठिकाणीच काय आहे, सर्व जगताचा अधिष्ठानपणा आहे. समस्त जगताचा अधिष्ठान कोण, मायोपाहित ब्रह्म. शुद्ध ब्रह्म कुणाचा अधिष्ठान सुद्धा बनत नाही, त्याच ठिकाणी कोणताच काहीच धर्म नाही आहे. बरोबर. मायोपाहित ब्रह्म हेच काय आहे, जगताचं अधिष्ठान आहे, आणि तेच जगतासाठी काय आहे, उपादान कारण आहे. कोणतं उपादान कारण, विवर्त अधिष्ठान रूप उपादान कारण, अभिन्न निमित्तोपादान कारण आहे ते तो ईश्वर मायोपाहित चैतन्य. जिस कारण ते ता मायोपाहित ब्रह्म को ही सर्व विवर्त जगत, अध्यस्त जगत, त्या अध्यस्त जगताचा अधिष्ठानपणा आहे. या ते म्हणून सो पूर्वोक्त दोष प्राप्त होवे नाही. तो जो दोष दिला होता पूर्व पक्षाने की ज्ञान, इच्छा, प्रयत्न तर अनित्य आहे बा, आणि मग ब्रह्म तर नित्य आहे, मग धर्मी कोण झाला, ब्रह्म. धर्म ज्या ठिकाणी राहता तो धर्मी, ब्रह्म तर नित्य आहे, आणि त्याच्या ठिकाणी हे अनित्य ज्ञान, इच्छा, प्रयत्न कस काय राहतील, याचा आश्रय तो कस काय बनेल, असा आरोप केला होता, दोष दिला होता कोणी, पूर्व पक्षाने. तो दोष आता येत नाही. याते सो पूर्वोक्त दोष प्राप्त होवे नाही. लागला अर्थ. याते म्हणून सो पूर्वोक्त अभिन्न निमित्त उपादान कारणत्व ब्रह्म का तटस्थ लक्षण संभव्य है, यह सिद्ध भयो. ठीक आहे. एकंदरीत जी शंका उठवली होती पूर्व पक्षाने ती याच मुद्द्याला घेऊन काय
की म्हणे तुम्ही जगताचं ब्रह्माचं जे तटस्थ लक्षण केलं आहे ते तटस्थ लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. मग त्याला सिद्ध करून दाखवलं की ब्रह्माच्या ठिकाणी आम्ही केलेलं तटस्थ लक्षण संभवतं, कुठलीही त्याला बाधा येत नाही. याते म्हणून पूर्वोक्त अभिन्न निमित्त उपादान कारणत्व, अभिन्न निमित्त उपादान कारण जे ते ब्रह्म असं लक्षण केलं होतं की नाही. सृष्टी स्थिती लय कारणत्व ब्रह्मण लक्षणम, ठीक आहे ना. पूर्वोक्त अभिन्न निमित्तोपादान कारणत्व ब्रह्म का तटस्थ लक्षण संभव्य है, यह सिद्ध भयो. ही गोष्ट सिद्ध झालं. आता यावर पुन्हा शंका घेतोय पूर्व पक्षी. शंका, जिस माया के उपहित हुआ ब्रह्म जगत का कारण होवे है. लागलं पंक्ती पहा. शंका ग्रंथ चालू आहे. जिस माया के उपहित हुआ म्हणजे मायेने माया उपाधीने युक्त असं ब्रह्म म्हणजे उपहित ब्रह्म, ठीक आहे. अर्थात माया सहित चैतन्य. जिस माया के उपहित हुआ ब्रह्म जगत का कारण होवे है. जगताचं काय आहे? कारण आहे. कोण? ब्रह्म. कोणतं? मायोपाहित ब्रह्म. सो माया क्या वस्तू है, हा प्रश्न आहे. पूर्व पक्ष शंका काय करतो, अशी जी ती माया की जी ब्रह्माला उपाधी बनते आणि ब्रह्माला उपहित करून जगताला कारण आहे, मायोपाहित ब्रह्म, तर ती जी माया आहे त्या मायेचं स्वरूप काय, हा प्रश्न. सो माया क्या वस्तू है, अर्थात ता माया का स्वरूप तथा लक्षण तथा प्रमाण तीनों निरूपण होई सकते नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. अर्थात त्या मायेचं स्वरूप तुम्हाला सांगता येणार नाही, त्या मायेचं लक्षणही करता येणार नाही आणि त्या मायेविषयी प्रमाण देखील नाही आहे. आणि जर त्या मायेचं स्वरूप लक्षण प्रमाण काहीच होत नसेल तर ती मायाच नाही आहे. आणि जर मायाच नाही तर मायोपाहित ब्रह्म कुठून येणार? आणि मायोपाहित ब्रह्म सिद्धच झालं नाही तर जगतासाठी ते मायोपाहित ब्रह्म काय आहे? कारण आहे, उपादान कारण आहे. हे तुम्हाला कसं काय म्हणता येईल? अर्थात म्हणता येणार नाही. अर्थात जगतासाठी उपादान कारण ब्रह्म आहे हे तुम्हाला पुन्हा म्हणता येणार नाही. दुसरंच कोणीतरी मानलं पाहिजे. मग कोण माना? प्रधान वगैरे माना, परमाणू वगैरे माना, असा आशय आहे. कुणाचा? पूर्व पक्षाचा. पंक्ती पहा. सो माया क्या वस्तु है, अर्थात ता माया का स्वरूप अर्धविराम तथा लक्षण अर्धविराम तथा प्रमाण तीनों निरूपण होई सकते नहीं. लागला अर्थ? या ते सो माया कोई वस्तू नहीं है, म्हणून माया नावाची कोणी वस्तूच नाही. लागलं? कोण म्हणतोय? पूर्व पक्षी. अब ता माया के स्वरूप लक्षण प्रमाण इन तीनों के असंभव को यथाक्रम ते निरूपण करे है. पूर्व पक्षी संपला नाही आता अजून. पूर्व पक्षीचा लंबा चालणार आहे की नाही? मग आता हे प्रतिज्ञा वाक्य झालं अगोदरचं. कोणतं? की या ते सो माया कोई वस्तू नाही है, हे प्रतिज्ञा वाक्य आहे पूर्व पक्षाचं. तो म्हणतो माया नावाची कोणी वस्तूच नाही. का बरं? की तिचं स्वरूप, तिचं लक्षण आणि तिचं प्रमाणच नाही आहे. मग आता प्रश्न विचारून आपण कुणाला? पूर्व पक्षाला. हे बाबा, तू म्हणतोय की मायेला स्वरूप नाही, लक्षण नाही, तिचं प्रमाण नाही, कस काय बरं? जरा सांग की जरा विस्तारपूर्वक. तर तो आपली बाजू विस्तारपूर्वक मांडतोय. कोण? पूर्व पक्षी. अब ता माया के स्वरूप लक्षण प्रमाण इन तीनों के असंभव को, तिन्ही पण असंभव आहेत, म्हणजे स्वरूप संभवत नाही, लक्षण संभवत नाही, प्रमाण देखील संभवत नाही. असंभव को यथाक्रम ते क्रम के अनुसार निरूपण करे. लागलं? सर्वात पहिलं काय आहे? स्वरूप. तर मायेचं स्वरूप सिद्ध होत नाही असं बोलू राहिला आता. कोण? पूर्व पक्षी. ता म्हणजे त्या तिघामध्ये सो माया सत्य है अथवा मिथ्या है, दोन विकल्प. कोण करू राहिला? पूर्व पक्षी. बघा, ता सो माया सत्य है याच्यावर 1 नंबर द्या, अथवा मिथ्या है याच्यावर 2 नंबर. म्हणजे 2 विकल्प झाले. बरोबर? ता म्हणजे त्या 2 विकल्पामध्ये प्रथम सत्य पक्ष विषय भी. समजा आता 2 विकल्पापैकी पहिला विकल्प मानला समजा. कोणी? नाही, सिद्धांत्यांनी. कारण विकल्प कोणी केले? पूर्व पक्षाने. पूर्व पक्षी म्हणून राहिला सिद्धांत्यांना, हे सिद्धांती सांग बरं भाऊ, ती माया सत्य आहे का मिथ्या आहे सांग बरं.
आता कदाचित समजा सिद्धांती म्हणतील काय की सत्य आहे, तर ते तुम्हाला म्हणता येणार नाही असं सिद्ध करू राहिला कोण? पूर्व पक्षी. मग कदाचित समजा म्हणतील मग आता सिद्धांती काय सत्य नाही तर मिथ्या आहे, तर मिथ्या सुद्धा तुम्हाला म्हणता येत नाही मायेला. अर्थात माया नावाची वस्तूच सिद्ध होत नाही असं सिद्ध करतो आहे कोण? पूर्व पक्षी. तर हा प्रथम सत्य पक्षविषयी भी लागलं की नाही, म्हणजे सत्य पक्ष मानला समजा घडीवर, तर त्यामध्ये देखील सोमाया ब्रह्म ते भिन्न है अथवा अभिन्न है हे दोन विकल्प. पहिल्या पक्षात दोन विकल्प. पहिला पक्ष म्हणजे कोणता? सत्य आहे. समजा सत्य मानली घडीवर तर त्या दोन विकल्प काय? सोमाया, सोमाया म्हणजे ती सत्य, जिला तुम्ही सत्य म्हणत आहात अशी ती माया. ब्रह्म ते भिन्न है अथवा अभिन्न है लागलं, तर भिन्न है याच्यावर टाका ए लिहा त्याच्यावर लाल अक्षराने. अथवा अभिन्न है, अभिन्न याच्यावर बी टाका बी. झालं. आता पहा तर तहा म्हणजे त्या दोन्ही विकल्पात प्रथम भिन्न पक्ष जो अंगीकार करोगे, सापडलं का? है की नाही? पहिला पक्ष, त्या दोन विकल्पात पहिला पक्ष कोणता? भिन्न. म्हणजे त्याच्यावर डोक्यावर काय टाकलं होतं? ए. मग आता याच्यावर डोक्यावर बी ए टाका. कुठं? तहा प्रथम शब्दाच्या डोक्यावर टाका ए, म्हणजे ए विकल्पाची चर्चा, म्हणजे भिन्न पक्षाची चर्चा. झालं की नाही? पहा पंक्ती आता. तहा प्रथम भिन्न पक्ष जो अंगीकार करोगे, कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी सिद्धांत्यांना. काय म्हणतोय? समजा तुम्ही माया सत्य मानून कशी मानली? ब्रह्माहून भिन्न अशी मानली, तर काय अडचण येईल हे सांगू राहिला कोण? पूर्व पक्षी. ता प्रथम भिन्न पक्ष जो अंगीकार करोगे तो, तर एकम एव अद्वितीय ब्रह्म इस श्रुति का विरोध होवेगा. श्रुतीला विरोध. कारण श्रुती काय सांगते? एकम एव अद्वितीय ब्रह्म, एक मात्र अद्वितीय काय आहे? ब्रह्म आहे. आणि तुम्ही तर दोन मानून राहिले, म्हणजे ब्रह्म एक आणि ब्रह्माहून भिन्न अशी माया, आणि ती पण सत्य मानून राहिले, म्हणजे दोन झाले की नाही? मग द्वैत आलं. मग अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीला काय आला? विरोध. तो एकम एव अद्वितीय ब्रह्म इस श्रुति का विरोध होवेगा. लागलं का? हे ते का बरं? यह श्रुति ब्रह्म को अद्वितीय कहे है. यह श्रुति म्हणजे ही श्रुती कोणती? एकम एव अद्वितीय ब्रह्म. ही श्रुती काय सांगते? ब्रह्म कसा आहे? अद्वितीय. ब्रह्म को अद्वितीय कहे है. सो ब्रह्म की अद्वितीय रूपता ब्रह्म ते भिन्न सत्य माया के विद्यमान हुए संभवती नहीं. सापडलं की नाही? सो ब्रह्म की अद्वितीय रूपता म्हणजे ती ब्रह्माची जी अद्वितीय रूपता आहे ती संभवणार नाही. का बरं? तर ब्रह्म ते भिन्न तुम्ही माया मानली, ब्रह्माहून भिन्न माया मानली, आणि ती पण कशी मानली? सत्य मानली. मग माया एक झाली आणि ब्रह्म एक झालं. दोन झाले का? एक दोन. ब्रह्म अद्वितीय म्हणून राहिलं का? नाही. तो ब्रह्म ते भिन्न सत्य माया के विद्यमान हुए संभवती नाही. लागला अर्थ. किंवा आणखीन खंडन याच पक्षामध्ये, किंवा असंगो नाही सज्जते. ही श्रुती आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा कसा आहे? असंग आहे. अजिबात कुणाचा संग त्याला लागत नाही. असंग न ही सज्जते इत्यादी श्रुतियो विषय, म्हणजे इत्यादी श्रुतीमध्ये ब्रह्म को असंग क्या है? ब्रह्म का सांगितलं आहे? असंग. ऐसे असंग ब्रह्म का कोई के साथी म्हणजे कशाबरोबर देखील संबंध संभवता नहीं. सापडलं. ऐसे असंग ब्रह्म का कोई के साथ भी संबंध संभवता नाही. कारण ब्रह्म असंग आहे आणि असंगाबरोबर कुणाचाच संबंध होऊ शकत नाही. आणि जर कोणाचा संबंध होऊ लागला तर त्याला असंग कसं काय म्हणणार? असंग म्हणत आहात ना, अर्थात त्याच्याबरोबर कुणाचा संबंध होऊ शकत नाही. कोई के साथ भी संबंध संभवता नाही. ता संबंध ती विना. बरं, संबंध झाल्याशिवाय काय होणार नाही सांगतायत. ता संबंध ते विना ब्रह्मविषय म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी माया उपहितपणाही संभवता नाही. आता ब्रह्माला मायोपहित जर म्हणायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? त्या ब्रह्माबरोबर मायेचा संबंध यायला पाहिजे. कारण संबंधच आला नाही तर त्या ब्रह्माला माया उपहित म्हणता येईल का?
नाही म्हणता येणार. जसं मटोपैत आकाश हे म्हणण्याकरिता मठ ही उपाधी लागावी लागते. कुणाला? आकाशाला, आहे की नाही. त्याप्रमाणे मायोपायी ब्रह्म असं म्हणण्याकरिता माया ही उपाधी लागावी लागते. कुणाला? ब्रह्माला. म्हणजेच मायेचा ब्रह्माचा संबंध येणार, आहे की नाही. आणि ब्रह्म तर असंग आहे, आणि असंगाबरोबर तर कोणाचा संग होत नाही. आणि जर संगच होत नसेल तर माया उपहित हे कसं काय तुम्ही बोलणार? अर्थात माया उपहित कोणी तत्व आहे आणि ते जगताचं उपादान कारण आहे हे सिद्धच होणार नाही. ता संबंधती विना ब्रह्म विषय, ब्रह्माच्या ठिकाणी माया उपहितपणाही संभवता नाही. लागलं? किंवा ता ब्रह्म का माया के साथ कौन संबंध आहे. समजा एवढंही करून एकतर संबंध होणारच नाही. पहिली गोष्ट, समजा एवढंही करून सिद्धांती म्हणतील नाही नाही मायेचा संबंध होतो. कुणाबरोबर? ब्रह्माबरोबर. आणि संबंध होत असल्यामुळे मायोपायी ब्रह्म असं म्हणता येतं. असं म्हणतील कदाचित कोण? असं म्हणतील कदाचित कोण? सिद्धांती. काय म्हणतील? की ब्रह्माचा आणि मायेचा संबंध होतो. पूर्वपक्षी काय म्हणाला? की श्रुतीच्या बळावर आम्ही सांगतो, पूर्वपक्षी आम्ही बोलतो आहोत की संबंध होणार नाही, कारण ब्रह्म कसा आहे? असंग आहे. आणि संग न झाल्यामुळे मायोपायी ब्रह्म असं म्हणता येणार नाही. कोण म्हणाला? पूर्वपक्षी. यावर कदाचित सिद्धांती म्हणतील असं कसं काय? मायेचा संबंध होतो. कुणाबरोबर? ब्रह्माबरोबर. कदाचित असं म्हणतील म्हणे, कारण मायोपायितता सिद्ध करायची ना सिद्धांतांना, आहे की नाही. मग मायाउपहित असं सिद्ध करण्याकरिता, मायाउपहित ईश्वरा सिद्ध करण्याकरिता मायेचा ब्रह्माबरोबर काय मानावा लागतो? संबंध. संबंध तर होईना, पण एवढंही करून जर कदाचित जबरदस्ती म्हणतील सिद्धांती काय की संबंध होतो, तर आम्ही विचारतो मग तुम्हाला, पूर्वपक्षी बोलतोय, सिद्धांतांना म्हणतोय, हे सिद्धांती सांगा बरं, मग तुम्ही जर संबंध मानतच असाल मायेचा आणि ब्रह्माचा, तर कोणता संबंध होणार सांगा मग, आहे की नाही. कोणता संबंध होतो बोला. तर मग कदाचित सिद्धांती म्हणतील काय? संयोग, समवाय वगैरे वगैरे. तर त्या साऱ्याचं खंडन करतोय पूर्वपक्षी. संयोग संबंध होऊ शकत नाही, समवाय होऊ शकत नाही, अमुक होऊ शकत नाही, तमुक होऊ शकत नाही, अर्थात कोणताच संबंध होऊ शकत नाही. आणि जर संबंधच झाला नाही तर मायोपै चैतन्य असं म्हणता येईल का? नाही. आणि मायोपै चैतन्य जर सिद्धच झालं नाही तर जगासाठी कोणी असं मायोपै चैतन्य ईश्वर उपादान कारण आहे हे सिद्ध होईल का? नाही. अर्थात जगाचं उपादान कारण ब्रह्म आहे म्हणता येईल का? नाही. आणि जर जगाचं उपादान कारण ब्रह्म नाही तर कोणीतरी उपादान कारण मानावंच लागेल, कारण जगत कार्य आहे. कार्य हे उपादान कारणाशिवाय राहू शकत नाही, आणि ब्रह्म तर उपादान कारण बनत नाही, आणि उपादान कारण तर पाहिजेच. मग कोणीतरी मानावं लागेल. माना प्रधान. कोण म्हणेल? पूर्वपक्षी. लक्षात येऊ राहिलं की नाही कसा जबरदस्त पकडतोय तो? कोण? पूर्वपक्षी. बघा. किंवा ता ब्रह्म का माया के साथ, त्या ब्रह्माचा माये बरोबर कौन संबंध आहे? संयोग संबंध है, अथवा समवाय संबंध है, अथवा तादात्म्य संबंध है, अथवा भेदाभेद संबंध आहे. बघ सांगा, हे चार संबंध आहे. चाराशिवाय पाचवा होऊ शकत नाही. या चार संबंधापैकी हे सिद्धांती सांग बरं की ब्रह्माचा आणि मायेचा कोणता संबंध आहे असं विचारतोय कोण? पूर्वपक्षी. क्या कोण? चार संबंध कोणते? नंबर 1 संयोग, नंबर 2 समवाय, नंबर 3 तादात्म्य, नंबर 4 भेदाभेद संबंध, भेदाभेदरूप संबंध. ठीक. आता चारीचं क्रमाक्रमाने खंडन करतोय तो कोण? पूर्वपक्षी. तहा प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही, म्हणजे मायेचा आणि ब्रह्माचा संयोग संबंध होतो असं म्हणता येणार नाही. कोण बोलतोय? पूर्वपक्षी. एवढं ध्यानात ठेवायचं की पूर्वपक्षी कोण काय म्हणतो, कोणाला म्हणतो, म्हणजे कोणाचा संवाद चालू आहे हे. ता प्रथम संयोग पक्ष तो संभवता नाही. काहे ते? का बरं? सो संयोग अव्याप्य वृत्ती होणे ते सावयव द्रव्यो काही धर्म होवे है. खंडन करतोय तो आता. तर संयोग हा कसा असतो? अव्याप्य वृत्ती. दोन पदार्थ असतात, एक व्याप्य वृत्ती, एक असतो अव्याप्य वृत्ती. व्याप्य वृत्ती म्हणजे सर्व ठिकाणी भरून राहणारा, त्याला म्हणायचं काय? व्याप्य वृत्ती. आणि अव्याप्य वृत्ती म्हणजे एका देशात असणारा. तर संयोग हा हमेशा कसा असतो? एका देशात असतो. जसं वृक्षावर कपी आहे, कपी वृक्षाचा संयोग आहे, मग तो संयोग सर्व ठिकाणी आहे का? एकाच शाखेवर कुठंतरी आहे, म्हणजेच अव्याप्य वृत्ती आहे, अर्थात एका देशात आहे. कळलं? चला. काय ते? सो संयोग अव्याप्य वृत्ती होणे ते अव्याप्य वृत्ती असल्यामुळे
सावयव द्रव्यो काही धर्म होवे आहे, म्हणून तो संयोगरूप धर्म कुणाचा? सावयव द्रव्याचा. सावयव म्हणजे अवयवाने युक्त द्रव्याचा. ठीक आहे. उदाहरण देऊन सांगतात, जैसे पक्षी का जो वृक्ष के साथ संयोग है सो संयोग सर्व वृक्ष विषय रहता नाही. बरोबर. समजा पक्षी झाडावर येऊन बसला म्हणजे झाडाचा आणि पक्षाचा काय झाला? संयोग झाला. मग तो संयोग वृक्षाच्या सर्व भागावर आहे का? नाही, एका भागावर आहे, एका देशात आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे अव्याप्य वृत्ती आहे. जैसे पक्षी का जो वृक्ष के साथ संयोग है सो संयोग सर्व वृक्ष विषय रहता नाही, संपूर्ण वृक्षावर राहत नाही, म्हणजे व्याप्य वृत्ती नाही आहे. मग कसा आहे? अव्याप्य वृत्ती. किंतु ता वृक्ष के कोई एक शाखा रूप देश विषय ही सो संयोग रह है की नाही? ता वृक्ष के त्या वृक्षाच्या त्या झाडाच्या कोई एक म्हणजे कोणत्या तरी शाखा फांदी शाखारूप एका देशाच्या ठिकाणीच तो राहतो. कोण? संयोग पक्षाचा. ता वृक्ष के कोई एक शाखारूप देश विषय ही सो संयोग रह है. लागलं. मूलाधिक देश विषय रहता नाही. फांदीवर जर पक्षी बसलेला असेल तर फांदीवर त्याचा संयोग आहे, मुळाच्या ठिकाणी संयोग आहे का? नाही आहे. मूलाधिक देश विषय रहता नाही, याते सो संयोग अव्याप्य वृत्ती आहे. म्हणून संयोग कसा आहे? अव्याप्य वृत्ती आहे. ठीक आहे ना? म्हणजे एका देशात असतो, एका देशात नसतो. आणि एक देश ही परिभाषा कुठं करता येते? जिथं सावयव पदार्थ आहे. निरवयव पदार्थाच्या ठिकाणी हा एक बाजू ती एक बाजू असं म्हणता येईल का? नाही म्हणता येत. सावयव पदार्थामध्येच तर म्हणता येतं की इथं आहे, तिथं आहे, तिथं नाही, इथं आहे म्हणून. कळलं की नाही? आणि म्हणून संयोग हा कुठं होऊ शकतो? सावयव पदार्थाच्याच ठिकाणी होऊ शकतो, निरवयव पदार्थाच्या ठिकाणी होत नसतो. ब्रह्म तुमचं निरवयव आहे का सावयव आहे? निरवयव आहे. मग त्याच्याबरोबर मायेचा संयोग होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कळलं? म्हणजेच मायेचा आणि ब्रह्माचा संयोग संबंध संभवत नाही. कोण म्हणतोय? पूर्वपक्षी. याती सो संयोग अव्याप्य वृत्ती है. या कारण ते ही, या कारणामुळेच सो संयोग तो संयोग ता पक्षी वृक्ष रूप सावयव द्रव्य काही धर्म आहे. म्हणून तो संयोग धर्म, संयोग रूप धर्म, धर्म झाला संयोग. जो राहतो आश्रयाने त्याला धर्म म्हणतात, आहे की नाही? आणि ज्याच्या ठिकाणी राहतो तो काय झाला? आश्रय. आणि राहणारा आश्रित. मग जो राहणारा असतो तो धर्म, जिथं राहतो तो आश्रय, धर्मी. मग वृक्ष काय झाला? धर्मी. आणि धर्म कोण झाला? संयोग. पक्षी सुद्धा धर्मीच आहे, कारण संयोग हा गुण दोघाच ठिकाणी राहतो, एका ठिकाणी नाही. जसं हस्तद्वयाचा संयोग दोन्ही हाताच्या ठिकाणी राहतो, मग धर्मी झाली दोन्ही हात आणि त्यांचा धर्म झाला संयोग. तसं पक्षी वृक्षाचा जो संयोग आहे तो झाला धर्म. आणि धर्मी कोण? वृक्ष. धर्मी कोण? पक्षी. पक्षी पण धर्मी आहे आणि वृक्ष पण धर्मी आहे, आणि वृक्ष पण सावयव आहे आणि पक्षी पण सावयव आहे. अर्थात सावयव पदार्थातच म्हणता येतो धर्म. कोणता? संयोगरूप धर्म. असं ता या कारण ते सो संयोग ता पक्षी वृक्ष रूप. सापडलं का? पक्षी पण घेतला, वृक्ष पण घेतला. पक्षी वृक्ष रूप सावयव द्रव्य काही धर्म आहे. सावयव द्रव्य कोण? पक्षी पण, सावयव द्रव्य पण, वृक्ष पण, त्यांचा धर्म आहे संयोग. और ब्रह्म तो निरवयव है. ब्रह्म कसा आहे? निरवयव, अवयव रहित. याते ता ब्रह्म का माया के साथ संयोग संबंध संभवता नहीं. म्हणून ब्रह्माचा आणि मायेचा संयोग संबंध होऊ शकत नाही. ठीक आहे? कारण कळालं? कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकेल, ब्रह्माबरोबर मायेचा संयोग संबंध का होत नाही? तर उत्तर देता आलं पाहिजे. काय उत्तर? संयोग हा संयोग हा सावयव पदार्थांचा धर्म आहे. बरोबर. ब्रह्म हे निरवयव आहे आणि म्हणून ब्रह्माचा आणि मायेचा संयोग संबंध म्हणता येत नाही. कळलं की नाही? बरोबर. बर, पुन्हा कोणी प्रश्न करील काय की संयोग हा काय आहे? सावयव पदार्थांचा धर्म आहे. पण त्याच्यात प्रश्न करील कदाचित की संयोग हा सावयव पदार्थांचाच धर्म का आहे? असा प्रश्न. उत्तर काय? शाबास. संयोग हा अव्याप्य वृत्ती पदार्थ आहे.
आणि म्हणून तो सावयव पदार्थाचाच धर्म होऊ शकतो, निरवयव पदार्थाचा धर्म होऊ शकत नाही. कारण सावयव पदार्थाच्या बाबतीतच बोलता येतं काय की अमुक ठिकाणी संयोग आहे, अमुक ठिकाणी नाही आहे, म्हणजे अव्याप्य वृत्ती सिद्ध करता येते. आणि निरवयव पदार्था ठिकाणी अव्याप्य वृत्ती सिद्ध करता येत नाही. एक ठिकाणी आहे, एक ठिकाणी असं बोलता येत नाही, कारण निरवयव आहे. कळलं? चला, एकंदरीत काय ठरलं? मायेचा ब्रह्माबरोबर संयोग संबंध होऊ शकत नाही. मग आता कदाचित सिद्धांती म्हणतील, आहे की नाही, पूर्वपक्षीच कल्पना करतोय काय, कदाचित हे सिद्धांतांनो तुम्ही म्हणशाल म्हणे काय की ब्रह्माचा मायेचा संयोग होऊ शकत नाही, आम्ही समवाय मानू. तर हे बघा, ध्यानात ठेवा सिद्धांतांनो की ब्रह्मा आणि मायेचा समवाय संबंध सुद्धा होऊ शकत नाही. कोण बोलतो? पूर्वपक्षी. म्हणजे कसं काय बरं समवाय होऊ शकत नाही? तर तो स्वतः सांगतोय पूर्वपक्षी की दोघांचा समवाय संबंध का होऊ शकत नाही म्हणून. और दुसरा समवाय पक्ष भी संभवता नाही. सापडलं का? ही प्रतिज्ञा झाली त्याची पूर्वपक्षाची की समवाय पक्ष म्हणजे समवाय संबंध सुद्धा होऊ शकत नाही दोघाचा. कोणाकोणाचा? कोणाचा? हा, दुसरा समवाय पक्ष भी संभवता नाही. जिस कारण ते, का बरं? ज्या कारणाने सो समवाय संबंध तुम्हारे मत विषय अंगीकार ही नहीं है. पंक्ती वाचता यायला पाहिजे बरं का. सो समवाय संबंध तुम्हारे मत विषय अंगीकार हीन ही है असं वाटलं तर पंक्तीच लागणार नाही. कळलं की नाही? म्हणून हे पुस्तक वाचायचा पण अभ्यास, एक दिवस पाठ घेऊया, साऱ्यांना एक एक पान वाचायला लावायचं. कळलं? प्रॅक्टिस करायचं त्याच्यासाठी. जिस कारण ते सो समवाय संबंध, दक्षिण भारतातले काही लोक आहे ते म्हणतात तुमच्याकडे कसं काय चालतो काय माहित भाववृत्ती प्रभाकर वगैरे, आम्हाला तर ते वाचता सुद्धा येत नाही म्हणे. वाचताच नाही आला मग कसं काय लागणार, आहे की नाही? ही जुनी भाषा आहे ना, किंवा तिकडची भाषा असेल, हा हिंदी जुनी. जिस कारण ते, पुन्हा जोडून लिहिले शब्द सारे. जिस कारण ते सो समवाय संबंध तुम्हारे मत विषय, तुम्हारे मत विषय सिद्धांत मतामध्ये, वेदांत मतामध्ये अंगीकार ही नाही है. कारण वेदांत मतात समवाय संबंध मानलेला नाही. कोणता मानलेला आहे मग? तादात्म्य संबंध मानला आहे, समवाय नाही. और आणखी दुसऱ्या रीतीने खंडन. एक तर बाजू ही झाली की तुम्ही समवाय मानत नाही, त्यामुळे तुम्हाला समवाय मानण्याचा प्रश्नच येत नाही. एक गोष्ट. दुसऱ्या रीतीने समवाय होऊ शकत नाही, आणखीन दुसऱ्या रीतीने सांगतात. और गुण गुणी, क्रिया क्रियावान, जाती व्यक्ती, अवयव अवयवी इनो काही समवाय संबंध होवे है की नाही? नैयायिकाच्या परिभाषेमध्ये जरी विचार केला तर समवाय संबंध कुठं कुठं संभवतो? 4 किंवा 5 ठिकाणी. कोण कोण? गुण गुणी. जसं घट आहे गुणी आणि त्याचं रूप हा झाला गुण. रूप आणि घट यांचा कोणता संबंध? समवाय. कारण हे गुणगुणी आहेत. गुणगुणीच ठिकाणी संबंध असतो कोणता? समवाय. किंवा क्रिया क्रियावान, जसं देवदत्त हा झाला क्रियावान, क्रियावाला, आणि त्याच्या ठिकाणी घडणारी क्रिया, आहे की नाही? तर त्या क्रियेचा आणि देवदत्ताचा कोणता संबंध? समवाय. पुन्हा जाती व्यक्ती, आहे की नाही? जसं घटत्व किंवा घटत्व जाती, या घटत्व जातीचा घटाबरोबर जो संबंध आहे तो कोणता? समवाय संबंध आहे जाती व्यक्तीचा. पुन्हा अवयव अवयवी, उदाहरण अवयवी म्हणजे कार्य. जसं पट अवयवी आहे आणि त्याचे अवयव कोण? तंतू. मग अवयव तंतू पार्ट आणि अवयवी कोण? पट. यांचा संबंध कोणता? समवाय संबंध आहे. बरोबर आहे की नाही? आणि विशेष नित्यद्रव्य त्यांचाही समवाय मानला जातो, पण इथं नाही घेतला. ठीक आहे, चला. अवयव अवयवी इनो काही म्हणजे यांचाच समवाय संबंध होवे है. लागलं? ते गुणगुणी भावाधिक ब्रह्म माया विषय आहे नाही, आहे की नाही? ब्रह्म आणि माया यांच्यामध्ये जर गुणगुणी भाव असता तर म्हणता आला असतं दोघाचा समवाय संबंध आहे. पण गुणगुणी भाव नाही, क्रिया क्रियावान भाव नाही, जाती व्यक्ती भाव नाही, आणि अवयव अवयवी असा भाव बी दोघात नाही आहे. आणि म्हणून ब्रह्ममायेचा समवाय संबंध देखील म्हणता येत नाही. ते गुणगुणी भावाधिक ब्रह्ममाया विषय म्हणजे ब्रह्ममायेच्या ठिकाणी आहे नाही. लागली पंक्ती. या ते म्हणून ता ब्रह्म का माया के साथ. सापडलं का? त्या ब्रह्माचा माये बरोबर
माया के साथ सो समवाय संबंध संभवता ही नाही. समवाय संबंध होऊ शकत नाही. किती संबंध वजा झाले? 2. कोण कोण? संयोग, समवाय. तिसरा कोणता होता? तादात्म्य. आता ब्रह्ममायेचा तादात्म्य संबंध आहे असं जर कदाचित म्हणतील सिद्धांती, तर पूर्व पक्षी म्हणतो तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. और तिसरा तादात्म्य पक्ष भी संभवता नाही. लागलं काहे ते? का बरं? भेद ते रहित पदार्थो काही सो तादात्म्य होवे आहे. तादात्म्य संबंध का होऊ शकत नाही हे सांगण्या अगोदर तादात्म्य संबंध कुठं असतो हे सांगत आहे ग्रंथकार. कुठं असतो? भेद ते रहित पदार्थो काही. भेदाने रहित पदार्थाचाच काय असतो? तादात्म्य संबंध. थोडक्यात कोणत्याही वस्तूचा आपापल्या ठिकाणी जो संबंध तोच असतो संबंध तादात्म्य संबंध. समजा घट घेतला तर घटाचा दुसऱ्या घटाबरोबर नाही, स्वतः बरोबर जो संबंध त्याला म्हणायचं काय? तादात्म्य संबंध. देवदत्ताचा तादात्म्य संबंध कोणाबरोबर? देवदत्ताबरोबरच आहे की नाही? म्हणून बघा काय ते भेदरहित पदार्थ काही. म्हणजे जो घट घेतला आपण त्या घटाचा स्वतः बरोबर भेद आहे का? नाही. मग भेदरहित झाला की नाही? म्हणून त्याचा त्याच्याबरोबर स्वतःचा स्वतः बरोबर संबंध आहे. कोणता? तादात्म्य संबंध. काय ते? भेदरहित पदार्थो काही सो तादात्म्य होवे आहे. लागलं. और ब्रह्म माया दोनों परस्पर भेद वाले है. आणि ब्रह्म माया परस्पर अभिन्न आहे का भिन्न आहे? भिन्न आहे. कारण तुम्ही सिद्धांती म्हणतात म्हणे की ब्रह्म सत्य आहे, माया मिथ्या आहे. याचा अर्थ माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं. आणि जर दोन्ही भिन्न भिन्न आहे तर दोघांचा संबंध होऊ शकत नाही. कोणता? तादात्म्य. और ब्रह्म माया दोनों परस्पर भेद वाले है. या ते तीन दोनों का. तीन दोनों का म्हणजे त्या दोघांचा. त्या दोघांचा म्हणजे कोणाकोणाचा? ब्रह्म आणि मायेचा. परस्पर तादात्म्य संबंध संभवता नाही. तादात्म्य संबंध देखील होऊ शकत नाही. किती संबंध कटले? 3. चौथा कोणता आहे? भेदाभेद संबंध. पंक्ती पहा. और चतुर्थ भेदाभेद पक्ष भी संभवता नाही. भेदाभेद संबंध देखील दोघाचा होऊ शकत नाही. कसं काय सांगताहेत? और चतुर्थ भेदाभेद पक्ष भी संभवता नहीं. काहे ते भेद अभेद दोनों परस्पर विरुद्ध होणे ते एक अधिकरण विषय रहते नाही. सरळ आहे. दोन विरोधी गोष्टी एका ठिकाणी एका कालात राहू शकत नाही. जिथं घटाचा भाव आहे त्याच क्षणी त्याच ठिकाणी त्याच कालात घटाचा अभाव म्हणता येत नाही. दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहत नाही. आणि संबंध कोणता आहे? भेद अभेद. तर भेद अभेद काय आहे? विरुद्ध स्वभावाले आहेत. म्हणून त्यांचा संबंध आहे तो संबंध ब्रह्म मायेचा आहे असंही म्हणता येत नाही. ते भेद अभेद दोनों परस्पर विरुद्ध होणे ते एक अधिकरण विषय रहते नहीं. लागली पंक्ति. हाँ. इस प्रकार ब्रह्म का माया के साथ संबंध के अनिरूपण हुए. है ना. ब्रह्माचा मायेबरोबर काय होऊ शकत नाही? संबंधाचं निरूपण करता येत नाही. निरूपण करता येत नाही म्हणजे दोघा संबंध म्हणता येत नाही. इस प्रकार ब्रह्म का माया के साथ संबंध के अनिरूपण हुए ता ब्रह्म विषय माया उपहितपणा संभवता नाही. संबंधच जर जुळत नाही तर माया उपहित म्हणता येईल का? मायोपहित ब्रह्म म्हणता येणार नाही. आणि मायोपहित ब्रह्म जर म्हणता नाही आला तर जगताचं उपादान कारणपणा ब्रह्माच ठिकाणी सिद्ध होणार नाही. कळला अर्थ? चला. और सो माया ब्रह्म ते अभिन्न है यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो. ठीक है. वर पेज नंबर 44 वर दोन विकल्प केले होते ना. कोणते कोणते? ए आणि बी. 1-2 आकडा तो सोड ते नाही धरायचे. ते 1-2 मध्ये पहिल्याचा चर्चा चालू आहे. अजून सत्य आहे की नाही? हा. त्या सत्यामध्ये 2 विकल्प केले होते. ब्रह्माहून भिन्न आहे का भिन्न आहे. तर आतापर्यंत विचार केला कोणत्या पक्षाचा? भिन्न पक्षाचा. आता बी लिहिलं होतं ना अभिन्नवर. आता तो पक्ष चालू केला. मग आता काय करा? याच्यावर बी लिहा. कुठं? और सो माया ब्रह्म ते अभिन्न है. याच्यावर नंबर द्या बी. बी नावाचा विकल्प चालू झाला. संकेत कळण्यासाठी स्पष्ट होण्यासाठी संकेत करतोय आपण. सापडली कवळ. और सो माया ब्रह्म ते अभिन्न है यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो. है की नाही? म्हणजे माया कशी आता ब्रह्माहून अभिन्न. माया सत्य आहे पण ब्रह्माहून भिन्न नाही. ब्रह्माशी अभिन्न आहे असं हे मत. आता
सो भी संभवता नाही, पण असंही तुम्हाला म्हणता येत नाही म्हणे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. काहे ते का बरं? ब्रह्म तो चेतन है और माया जड है. दोघं ताब्यात कसं काय म्हणता येईल? ब्रह्म चेतन, माया जड. मग एक अत्यंत विरुद्ध धर्मवाले दोन्ही, तर दोघं ताब्यात कसं काय म्हणता येईल? म्हणता येत नाही. काय ते? ब्रह्म तो चेतन है और माया जड़ है. ता जड़ चेतन का अभेद संभवता नाही. जड चेतनाचा अभेद होऊ शकत नाही. म्हणून ती माया सत्य आहे आणि ब्रह्माबरोबर अभिन्न आहे हे देखील म्हणता येत नाही. बरोबर? हां. और सो माया मिथ्या है, यह आद्य द्वितीय पक्ष जो अंगीकार करो. आद्य द्वितीय लक्षात आलं की नाही? म्हणजे कुठं? शाबास, 2 नंबरचा आकडा 44 पेजवर. सो माया सत्य है अथवा मिथ्या है. सत्यवर 1 नंबर दिला होता आणि मिथ्यावर 2 नंबर दिला होता. तो 2 नंबर चालू झाला होता. आद्य द्वितीय म्हणजे पहिल्या विकल्पात दुसरा. सापडलं की नाही? आता त्याच्यावर काय करा तुम्ही? 2 नंबरचा आकडा द्या. लक्षात आलं का? पण म्हणजे कोणता विकल्प चालू केला आता? ती माया मिथ्या आहे की नाही? माया कशी आहे? मिथ्या आहे. असं जर सिद्धांती म्हणतील तर तेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही हे सिद्ध करायचं आहे. आता पूर्वपक्षी सिद्ध करत आहे. म्हणजे मायेचं स्वरूपच सिद्ध होऊ देत नाही तो. कोण? पूर्वपक्षी. नंतर लक्षण सिद्ध होऊ देणार नाही, नंतर प्रमाण नाही असं सांगणार. अर्थात माया नावाचं काहीच नाही आहे. आणि कसं काय तुम्ही माया उपहित ब्रह्म जगतच उपादान कारण म्हणता? वा रे वा सिद्धांती. कोण म्हणेल? पूर्वपक्षी. पान नंबर 46 वर पहिली पंक्ती सापडलं का? 2 शब्द सोडून पुढं. और सो माया मिथ्या है, त्याच्यावर 2 नंबर द्या. सो माया मिथ्या है यह आद्य द्वितीय पक्ष है नाही, पहिल्यातला दुसरा पक्ष. जो म्हणजे जर अंगीकार करो, जर तुम्ही सिद्धांती अंगीकार कराल, मान्य कराल, सो भी संभवता नाही, तेही तुम्हाला म्हणता येणार. म्हणजे माया मिथ्या आहे असंही तुम्हाला त्या मायेचं निरूपण करता येणार. सो भी संभवता नहीं. काहे ते? कसं काय? काहे ते? ता माया की मिथ्या हुई, ता माया विशिष्ट ईश्वर को भी मिथ्यापणा प्राप्त होवेगा. जर मायाच मिथ्या असेल आणि त्या माया विशिष्ट ब्रह्म म्हणजे ईश्वर, तो सुद्धा काय ठरेल? मिथ्या. कारण उपाधी मिथ्या आहे तर तोही काय ठरेल? मिथ्या. ता माया के मिथ्या हुए, ता माया विशिष्ट ईश्वर को भी मिथ्यापणा प्राप्त होवेगा. और ता ईश्वर को भी जो मिथ्या मानोगे, मग कदाचित सिद्धांती तुम्ही लोक कदाचित म्हणाल म्हणे काय, हा हा मान्य आहे आम्हाला, माया मिथ्या, माया विशिष्ट चैतन्य अर्थात ईश्वर तोही मिथ्या, असं जर तुम्ही म्हणाल, कोण? सिद्धांती म्हणतील, तर तो पूर्वपक्षी बोलतो आहे. और ता ईश्वर को भी जो मिथ्या मानोगे, तो म्हणजे तर, ता ईश्वर के ज्ञान ते मोक्ष की प्राप्ति को कथन करणे हारे मोक्ष शास्त्र ही अप्रमाण होवेगा. है की नाही? ईश्वराच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्र सांगतं की नाही? आणि ज्या ईश्वराच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ते तो ईश्वर कसा मानला तुम्ही? मिथ्या. मग मिथ्या ईश्वराच्या ज्ञानाने कसं काय मोक्ष प्राप्त होईल? अर्थात होणार नाही. आणि जर मोक्ष प्राप्त होणार नाही तर मोक्षाचं प्रतिपादन करणारं शास्त्र काय ठरेल? मिथ्या ठरेल, अप्रमाण ठरेल, असा अर्थ. तो ईश्वर के ज्ञान ते मोक्ष की प्राप्ति को कथन करणे हारे सांगणारे मोक्ष शास्त्र भी अप्रमाण होवेगा. मोक्ष शास्त्राला काय येईल? अप्रामाण्य येईल, अप्रमाण होवेगा. जिस कारण ते मिथ्या वस्तू के ज्ञान करके मोक्ष की प्राप्ति संभवती नाही. का बरं असं होईल म्हणे? की सरळ सरळ आहे, ज्या कारणाने की मिथ्या वस्तूच्या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. मिथ्या वस्तू के ज्ञान करके मोक्ष की प्राप्ति संभवती नाही. इस उक्त प्रकार ते म्हणजे आता सांगितलेल्या या प्रकारानुसार प्रकार ते ता माया का स्वरूप दुर्निरूप्य है. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मायेचं स्वरूप तुम्हाला निरूपण करता येणारच नाही. कळलं? काय काय रीतीने तुम्ही निरूपण करू शकता ही कल्पना केली कोणी? पूर्वपक्षाने, आहे की नाही? पण तो एकही प्रकार संभवत नाही. अर्थात तुम्हाला मायेचं निरूपण करताच येणार नाही. और ता माया के दुर्निरूप्य हुए, ता माया का लक्षण भी दुर्निरूप्य है. आता मायाचं स्वरूपच जर दुर्निरूप आहे, निरूपण करता येत नाही, तर लक्षण कसं काय करता येईल? अगोदर स्वरूप असावं, नंतर काय केलं जातं? लक्षण. पण स्वरूपच सिद्ध होत नाही तर लक्षण कसं काय करणार तुम्ही? लक्षण सुद्धा कसं झालं? दुर्निरूप्य, म्हणजे निरूपण करणं अशक्य.
ता माया के दुर्निरूप्य हुए, ता माया का लक्षण भी दुर्निरूप्य ही है. काहे ते, का बरं? तर नियम, धर्मी के विद्यमान हुए ही ताके धर्मों का विचार होवे. जर धर्मी असेल तर तिच्या धर्माचा विचार होतो, धर्मीच नसेल तर धर्माचा विचार होईल का? आणि लक्षण काय असतं? लक्षण म्हणजे काय? धर्म. असाधारण धर्मो लक्षण. कोणत्याही वस्तूचा असाधारण धर्म म्हणजेच काय असतं? लक्षण. पण धर्म केव्हा बोलता येतो? धर्मी असेल तर. अहो हो कृपा करा हो, किती बी रुपये घ्या हो, पण एक काम करा म्हणे. काय? आमच्या इथे ना एक वंद्यापुत्र आहे, त्याचं लक्षण करा बरं, तो लयच त्रास देतो, लक्षण करा बरं. तर करता येईल का लक्षण? का नाही करता येणार लक्षण? धर्मीच नाही आहे तर धर्म कुठून सांगणार? कळलं की नाही? तसं काय ते, धर्मी के विद्यमान हुए ताके धर्मों का विचार होवे है. जबी सो धर्मी ही दुर्निरूप्य आहे. जबी म्हणजे जर, जेव्हा आहे की नाही, जसे की तो धर्मीच दुर्निरूप्य होवे आहे, तभी तर मग ता धर्मी का असाधारण धर्मरूप लक्षण तो अत्यंत दुर्निरूप्य होवे आहे. धर्मीच जर नाही आहे तर त्या धर्मीचा असाधारण धर्मरूप जे लक्षण ते काय होतं? अत्यंत दुर्निरूप्य होवे है. अत्यंत दुर्निरूप्य होवे है. और ता माया के दुर्निरूप्य हुए, म्हणजे मायाचा आता निरूपणच करता येणार नाही. दुर्निरूप्य हुए ता माया का प्रमाण भी दुर्निरूप्य ही है की नाही? मायाच नाही, स्वरूप नाही, लक्षण नाही, तर तिच्यासाठी प्रमाण तरी कुठून असणार? अर्थात प्रमाण देखील नाही. ता माया की दुर्निरूप्य हुए ता माया का प्रमाण भी दुर्निरूप्य ही है. लागलं? जिस कारण ते, का बरं? कि जिस कारण ते विषय ते विना कोई भी प्रमाण की प्रवृत्ती होती नाही. विषय असेल तर प्रमाणाची प्रवृत्ती, समोर रूप असेल तर चक्षुच्या द्वारे रूपाचं ज्ञान होऊ शकतं. कळलं की नाही? पण विषयच नसेल तर प्रमाणाची देखील प्रवृत्ती होत नाही. जिस कधी कोणी म्हणलं की वंद्यापुत्र आहे, मग त्याला विचारायचं कोणत्या प्रमाणाने सांग बरं, तर सांगता येईल प्रमाण? नाही सांगता येणार. का सांगता येणार नाही? वंद्यपुत्राच्या बाबतीत प्रमाण का सांगता येणार नाही? विषयच नाहीये ना. विषय असेल तर प्रमाणाची प्रवृत्ती, विषयच नाही तर प्रमाणाची प्रवृत्ती कुठून होणार? तसं मायाच नाही आहे तर तिच्यासाठी प्रमाण तरी कुठून मिळणार? अर्थात नाही. जिस कारण ते विषय ते विना कोई भी प्रमाण की प्रवृत्ती होती नहीं. लागलं? इस प्रकार म्हणजे अशा रीतीने स्वरूप, लक्षण, प्रमाण इन तीनों करके माया को दुर्निरूप्य हुई. म्हणजे तिन्ही रूपाने माया कशी आहे? दुर्निरूप्य. म्हणजे तिचं स्वरूप सिद्ध होत नाही, तिचं लक्षण करता येत नाही आणि तिच्यासाठी प्रमाणही नाहीये. इन तीनों करके माया को दुर्निरूप्य हुए ता माया उपय चैतन्य को तत्पद का वाच्यार्थपणा संभवता नाही. आणि मागं तुम्ही बोलले होते म्हणे की तत्पदाचा वाच्यार्थ कोण? मायोपय चैतन्य. आता मायोपय चैतन्य सिद्ध होत नाही, कारण मायाच सिद्ध होत नाही, तर मायोपय चैतन्य हे तत्पदाचा वाच्यार्थ आहे हे देखील म्हणता येत नाही. आणि जगताचं उपादान कारण ब्रह्म आहे, मायोपय ब्रह्म आहे हे देखील तुम्हाला म्हणता येत नाही. ता मायोपय चैतन्य को तत्पद का वाच्यार्थपणा संभवता नाही. ऐसी शंका के प्राप्त हुए. सापडलं? तिथपर्यंत शंका ग्रंथ झाला. अशी शंका पूर्व पक्षाने केली असता आता उत्तर द्यायला सुरुवात करतात ग्रंथकार. त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.